त्यांच्या कसं आहे पण आलं आता जस्ट भोसरीच्या ब्रिजच्या खाली भाऊ. भोसरीचा ब्रिज कसा आहे, नाशिक फाटा म्हणतात त्यालाच. हे आपले भोसरीतले हुशार. हो का? आता तर काय बोलावं, बोला. कुठं कुठं रॉंग वे, रॉंग वे, रॉंग. हा बाहेरचं आहे, बाहेरचं आहे. बरोबर बरोबर बरोबर. हे रॉंग वे यांचं म्हणणं आहे. रॉंग वे नव्हता, हा सर्व्हिस रोड आहे. हो, किती लोक चालले इथं. इथं लिहिलंय हे जे लिहिलंय बघायला गेलं तर फक्त 319 रुपये आपल्याला उबेरने दिले. आणि बघायला गेलं तर इथं तुम्हाला दिसत 380 रुपये. 380 रुपये माझे मीटरने झाले. आता पहिलं भाडं होतं 380 रुपये. म्हणलं तर 80 म्हणलं तर 20 काढले. 60 रुपये एका बुकिंग मध्ये वाढले. कस काय वाढले? 20 किलोमीटरची राईड होती. ते मोठा प्रश्न आहे. आपली आता बुकिंग बसलेली भोसरीचा पिकअप केला म्हणजे कस्टमरला आधी ऑलरेडी सांगितलेलं की मीटरनी आहे. मीटरने आल्याबद्दल त्यांचे झाले 380 रुपये आणि ऍप्लिकेशन मध्ये दाखवले फक्त 319 रुपये. आता पहिली बुकिंग अशा प्रमाणे ड्रॉप झालेलं आहे. आता बघू दुसरी बुकिंग कुठनं भेटतीये आणि किती रुपयाची भेटतीये बघू आपण. आता रॅपिडोनीच आपल्याला कुठली दिली माहिती नाही. अभिनव आहे आणि बुकिंग आहे 382 रुपयाची आहे. आता किती किलोमीटरची आहे आणि मीटरने ऍग्री करतात का नाही आपण दोन्ही बघू. दुसरी बुकिंग नशिबाने मोठी भेटली आहे. मेन 259 24 किलोमीटर जायचंय कुठं? खराडी. आपली महाराष्ट्र शासन लाल परी आपण म्हणतो ज्याला, ती पडलेली अशा प्रकारे बंद. लागलंय की जे मेन रोडच्या जे कडेचे झाडं होते हे पूर्ण कापण्यात आलेले आहेत. हे चांगलं दिसतंय कारण की उन्हाळा भरपूर ऊन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे झाडं कापली जायला पाहिजे आणि पाऊस पण चांगल्या प्रमाणे पडतोय. की आपल्याला जे सायंटिस्टचा पाऊस आहे त्याची गरज नाही आपल्याला. असं दिसतोय की सायंटिस्टचा पाऊस पडतोच आहे आपल्याला भर उन्हामध्ये पण. आणि असे झाडं कापल्यामुळं सायंटिस्टच्याच पावसावर आपल्याला जगायला लागणार आहे, हे बी गॅरंटी आहे. जस्ट आपण आलेलो मीटरने आल्याच्या नंतर इथं बघा 435 रुपये बिल झालं ऍपनी. रॅपिडोने वरच्या साईडला 425 रुपये. 25 रुपये का घेण्यात आले की मीटरने झाले 421 रुपये, त्यांनी दिले 425 रुपये. 425 रुपये दिले म्हणजे त्यांच्यानी दिले 10 रुपये कमी झाले. मीटर पेक्षाही कमी प्राइस होती काही वेळेस. असं नाही की हर वेळेस प्राइस जास्तच होईल. चला बघू आता पुढची राईड कुठली पडते आपल्यासाठी. 2 बुकिंग झाल्या, एक 400ची एक 380 रुपयाची. म्हणलं तरी 400 म्हणलं तर 800 रुपये आपल्या इथंच झालेले आहेत. आता बघू याच्या पुढे कुठे किती बुकिंग मारून शकतो आणि किती धंदा होणार हे बघू आपण. 1898 ड्रॉप झाला. 125 रुपये ऍपला दाखवते आणि मीटरला दाखवते 127 रुपये. म्हणलं तर फक्त 2 रुपयाचा फरक पडलेला आहे, काही फरक नाही पडला मीटरने. चला बघू आता चौथी बुकिंग कुठली पडते आपल्यासाठी. चौथी बुकिंग आपल्याला बसलेली आहे शिवाजीनगर. ऑटो क्लिकरनेच उचललेली आहे. आपल्याला आता मीटरने ऍग्री होईल का नाही हे माहिती नाही. ओलाला जास्त फरक पडत नाहीये तसा, पण मीटरवर जाणार एवढी गॅरंटी आहे. चला बघू काय होतंय, कस्टमर काय बोलते आपल्याला. 1754
आता आपण आलेलो विमाननगर वरनं गोखलेनगर साईडला आलेलो. गोखलेनगरचे आपल्याला इथं दाखवले फक्त 187 रुपये. मीटरने घेऊन आलेलो, मीटरला दाखवलेले 204 रुपये. आणि ज्यांना जिथं सोडलं तिथनंच एक आजी आजोबा होते आणि एक हे होत्या, त्या म्हणल्या ह्यांना चालणं होत नाही, त्यामुळे थोडस एक 400-500 मीटर वरच आहे, त्यांना सोडायचंय. का असेल ते मीटरने घ्या. 25 रुपये मीटरला झाले होते. 25 रुपये मीटरने घेतले. 25 रुपये 500 मीटर फक्त झालेलं. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली वाजते आपल्यासाठी. आता घराकडे जायचा टायमिंग झालाय आपला, तसा दुपार जास्त झालेली आहे. आता घराकडे जायचा टायमिंग झालाय. आता बघू घराकडे जाऊ, एखादी गोटू टाकून ठेवू. एखादी वाजली तर मग घेऊन जाता येईल, नाही वाजली तर मग काल सारखं स्वारगेट वरनं आपल्याला एमटीच जायला लागेल असा अंदाज आहे. बघू काय होते आपल्यासोबत. 25 रुपयाचा ड्रॉप केल्याच्या नंतर आपल्याला एक बुकिंग भेटली 2 किलोमीटरचे. 2 किलोमीटरला आपल्याला दाखवले 48 रुपये. चला बघू आता घराकडे जाता जाता आता दत्तवाडी बी ऑर्डर गेली. बघू कुठली पुढची राईड मिळते का आपल्याला. जाऊ सर 100 रुपये झाले, 48 रुपये तर झाले. बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते का आपल्याला. ना 1 किलोमीटर वरनं परत भेटली आपल्याला 56 रुपयाची बुकिंग. 56 रुपये आनंदनगर आलेली. मग आनंदनगर 56 आणि ते 48 म्हणलं तर 100 रुपयाच्या घरात जाते बुकिंग. चला लेट्स गो. हम घर जाएंगे पर धंधा करते करते जाएंगे, ऐसा नहीं जाएंगे. नाही आनंदनगर. मंडळी आपण चाललो आता घरी. आता दुपारचे 1:50 म्हणजे 2 वाजतील मला घरी जाण्यासाठी. घरी जातो, दुपारी थोडस जेवण बिवण करू आणि जेवण करून नंतर येऊ आपण रिटर्न. तर सकाळच्या पिरियड मध्ये किती झाला आणि दुपारच्या पिरियड मध्ये धंदा किती झाला हे आपण दोन्ही बघू, की सकाळचा पिरियड आणि दुपार. सध्याला आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला मोठ्या राईड्स मिळतात आहेत. कशा मिळतात आहेत काय माहिती नाही, नशीबच म्हणायला लागेल. की पहिली बुकिंग पडली 380 रुपये भेटले मीटरने ऍग्री केल्याबद्दल. दुसरा भाडं भेटलेलं आपल्याला तिथनं 435 रुपयाचं, 425 रुपये आपल्याला भेटले. पण भेटले काय ना काय चांगला चाकडा. चला बघू आता हाफ टाइम मध्ये 2 हाफ टाइम मध्ये किती धंदा होतो. मंडळी आपण आलोय पार्ट 2 साठी. पार्ट 2 म्हणजे काय की आपण दुपारच्या आधी गेलो होतो घरी, आता आलोय. आता दुपारच्या नंतर झोप घेऊन थोडा आराम करून उन्हात आणायचा आराम करून आलोय. आत्ता किती वाजलेत थांबा बघू आपण, म्हणजे किती ते किती धंदा केला हे पण सांगण्यासाठी. आता वाजल्यात 5:38 म्हणजे 5:40 झाल्यात. 6 वाजले जरा. 6 ते संध्याकाळी किती वाजता गाडी चालवतोय बघू आपण आणि किती धंदा होणार आहे. नांदेड सिटी लोकेशनला. आता लोकेशनवरनं पिकअप करू. 1 किलोमीटरला आपल्याला कम्प्लीटली 45 रुपये मिळणार आहेत. बघू आपण. 5808 ओके नाही झालं. पहिली बुकिंग बसलेली आपल्याला संध्याकाळच्या पिरियड मध्ये नांदेड सिटी होती. मंगलभैरव मध्ये दाखवले, मीटरला दाखवले 100 रुपये आणि कॅश कलेक्टेड आपल्याला बरोबर 100 रुपये आलेले. आता बघा 2-3 रुपये वाढले असतील. आता युटर्न मारून आपण पुढे आलोय, त्याच्यामुळे 2 रुपये वाढले, 102 रुपये दाखवतोय तिकडं. चला बघू आता दुसरी बुकिंग संध्याकाळची आणि ही पहिली कॅश 100 रुपये करू. आता दुसरी बुकिंग बघू कुठली आणि कुठं जातोय. हे भारी आहे. 200 मीटर पिकअप आहे आणि मधल्या साईडने का बाहेर आहे मला हे कळणं. 200 मीटर पिकअप आहे आणि 1 किलोमीटर सोडायचंय. तर आपल्याला दाखवते कम्प्लीट 45 रुपये. बघू आपण पहिले आपल्या प्रमाणे ड्रॉप झालेला आहे. 1 किलोमीटरला आपल्याला किती दिलेत बघू. 1 किलोमीटरला 45 रुपये दिले आणि कस्टमरने बघायला गेलं तर 47 रुपये आपल्याला दिलेले. 2 रुपये एक्स्ट्रा दिले कस्टमरने, कारण काही कस्टमरलाच माहिती. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली वाजते आपल्यासाठी. नांदेड सिटीतनं आलो होतो आपण कोरेगाव पार्कला दाखवतोय किती
338 रुपये आणि मीटरला झालं 336 रुपये. म्हणलं बघायला गेलं तर 2 रुपये कमी झालेत रॅपिडो पेक्षाही मीटरला. हे योग्य आहे, मीटर कमी झाले तरी आपल्याला काही नाही. आणि आपल्याला आत्ता बसलेली आहे कम्प्लीट कोरेगाव पार्क मधनं बसलेली आहे वडगाव शेरी. बघा फोन पण आला कस्टमरचा, बघू. हॅलो, हा सर बोला ना. हा येतोय, 3 मिनिटात पोहोचतोय सर. चालतंय. अरे शिट राव, कस्टमरला सांगायचं राहून गेलं मीटर नाही म्हणून. चला जाऊ द्या, बघू कस्टमरला आता तिथे गेल्यावर सांगता येईल. आणि आत्ताच्या बिल मध्ये 2 रुपये तर कमी झालेत आणि ही पण बुकिंग रॅपिडोलाच आहे. त्याच्यावर लेवलनेच असतील असं आपण गृहीत धरून शकतो पैसे, पण आपण जाणार मीटर नाही एवढी गॅरंटी आहे. चला बघू आता काय होत्या. 9617 कोरेगाव पार्क. 25 ओके. कुठे चालतंय? वडगाव शेरी. बुकिंग झाली ती कोरेगाव पार्क वरनं आलेलो आपण वडगाव शेरीला. वडगाव शेरीला ऍप दाखवतंय फक्त 100 रुपये .100 रुपये आणि मीटरला झाल्यात 112 रुपये. म्हणजे आपल्याला ह्या बुकिंग मध्ये बेनिफिट, कुत्र्याला काय झालं काय माहिती, बेनिफिट झालं आपल्याला कम्प्लिटली 12 रुपयाचा. आता वडगाव शहरीतनं आता बारी येते वडगाव शहरीतनं कुठली राईड आपल्याला भेटणार आहे आणि किती रुपयाची भेटणार आहे हे बघू आता आपण. बुकिंग भेटली आपल्याला, अंदाज मला आवाज आलेला की वारजे म्हणून. आता वारजे का कुठली हे आपल्याला अजून माहिती नाही. फोन लावू आणि कस्टमरला बघू की कस्टमर काय म्हणते. इथंच दाखवत आहे, बघू आता कस्टमर काय म्हणते. वारजेला नेतात आहेत का कुठं नेतात, कारण की 10 वाजलेले. 10 वाजता जर वारजेकडे नेलंय तर आपलं एवढं भारी नशीब म्हणता येईल, त्याची गिनतीच नाही आपल्यासाठी. चला बघू काय होते आपल्या नशिबासोबत. 9633 ओके. 12 किलोमीटर. खुशी पण आहे, बुकिंग बसली आहे. पण आता ऑटो क्लिकर लावलेला का नाही आपण ते पहिले बघू. ऑटो क्लिकर ऑफ आहे म्हणजे वारजे नाहीये. ही भलतीच बुकिंग आहे कुठली ना कुठली तरी. वारजे ह्याच्या वर वारजे होती, 2 बुकिंग वाजलेला आपल्याला रॅपिडोला. आता बघू तरी काय होते काय नाही, कुठली बुकिंग आणि कुठं जातोय हे पण बघू. थोडासा आगे आओ ना, आपको टिकट की शॉप आहे वडगाव शेरी. वडगाव शहरीतनं इथं दाखवत आहे 207 रुपये. आपली ती वारजे नव्हती, वारजे दुसऱ्याने उचललेली. आपल्यावर बसलेली गंजपेठ मध्ये आपण आता 207 रुपये आणि मीटरला दाखवतोय 210 रुपये. म्हणजे फक्त 3 रुपयाचा फरक पडला आपल्याला आता जस्ट ह्या बुकिंग मध्ये. असे 2-3 रुपये जरी एक्स्ट्रा भेटत राहिले तर काही कमी नाही आहेत ते पण. आज रॅपिडोने दिला आपल्याला 1400 रुपये धंदा. आता बघू इथनं ह्याच्या पुढची राईड कुठला ऍप देतोय आपल्याला, कारण इथनं तर आता घरापर्यंत पाहिजेलच आपल्याला. मग कुठली बुकिंग भेटेल त्याची गॅरंटी नाही. स्वारगेट वाजतीये बघायला. स्वारगेट नको, कुठली कोंडवा. स्वारगेट नको. बघू आपण कुठली ना कुठली तर चांगली बुकिंग उचलू आणि बघू सिंग रोड पर्यंत जाऊ. सर किती धंदा होणार आहे आपला. उबर बुक केलेलं का आता? चालतंय, मी पिकअपला येतोय. मीटरने जावं लागतं माहिती ना मॅम, मीटरने जावं लागतं माहिती ना म्हणलं. मीटर चालतंय मॅम, 3 मिनिटांमध्ये पोहोचतो मॅडम. चालतंय. चला मंडळी, कस्टमरने केले ऍग्री. बघा विठ्ठलाची वारी म्हणतो ना आपण, ती वारीचं इथं चित्र आहे. कसे चित्र आहेत बघा, ते भारी सुंदर आहेत.
ते बघा बघता वारकरी समाज. चला करू आता पिकअपला जाऊ, कारण की अख्खा रोड बघितलं तर अख्खा रोड मोकळा आहे आपल्यासाठी. चला बघू आता किती होतात मीटरनी. ह्याला ऍपला तर दाखवले 100 रुपये, काय 10-5 रुपये इकडे तिकडे होणार, जास्तचा फरक नाही पडत आपल्याला माहिती. चला बघू आता आपण. उबरच्या कस्टमरला सॉरी, 300 मीटरवर येऊन कॅन्सल मारायची वेळ आली, कारण की आपल्याला ओलाने दिली डायरेक्टली नरेगाव मोकरवाडी नरे दिली. मोकरवाडी नरे 220 रुपये दिलेली आहे. आता मला 100 रुपयासाठी इकडे जाण्यापेक्षा डायरेक्टली 200 रुपयाची घेऊन नरे गेलेलं मला असं चांगलं वाटतंय, कारण की तिकडनं परत गोखले नगरवरनं संध्याकाळी लेट होईल. आपण लेट झाल्याच्या नंतर काही उपयोग होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही आपल्याला, त्याच्यावरती मारली आपण कॅन्सल. आता चाललो आपण नरेगावच्या पिकअपला. बघू आता कस्टमरचे नरेगाची पेमेंट किती होती, कारण फोन लावून त्यांना बी विचारलं की ते म्हणले ऍग्री म्हणले मीटरनी काय प्रॉब्लेम नाही म्हणले. अंगावर गाडी घातल्यासारखं करतोय भाऊ. तर बघू आता किती होतात नरेगाव आणि किती वेळ लागणार आहे नरेमध्ये पोहोचण्यासाठी. ही बुकिंग आपली लास्ट असू शकते. $159 ओके. स्वारगेटला इकडनं राईट. त्याला गाडी नंबर साईडचा गाडी नंबर पण नाही, साईड गाडी नंबर नाही. नवीन गाडी एक्सन स्कूटर बाबा. मग 80 वा स्वामी. मीटर नाही झाले 13.1 ला 226 रुपये. आणि आपल्या ओला दादाने दिले आपल्याला 13.13 दिली का किती किलोमीटरचे ते ओलाला नाही माहिती. इथे दाखवते 223 रुपये, म्हणजे फक्त 3 रुपयाचा फरक आहे, जास्त काय फरक पडत नाही. त्याच्यामुळे सगळ्या कस्टमरला माझ्यातर्फे नम्र विनंती की तुम्ही मीटरनी आले तरी एवढा फरक बघा तुम्ही डोळ्यांनी, फरक काय पडतोय का फक्त. चला बघू आता ह्याच्या पुढे काय वाजतंय का, वाजले तर बघू, नाही तर मग चाललो एमटी घरी आता. नमस्कार मंडळी, आज आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण भाडे आपले मीटरवर झाले. ऍग्री सगळ्या कस्टमरने ऍग्री केलं, कुठलाच कस्टमर असं नाही बोलला की तुम्ही मारा कॅन्सल बुक. आज तरी आजचा दिवस आपल्यासाठी भारी गेला, आणि कसा गेला हे तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. आता वाजती पण लांबनं पिकअप आहे. बघू लास्ट बुकिंग आहे आपली नरेगावात. आपण आता जस्ट नरेगावातनं जर वाजली नाही तर आपल्याला एमटी जायचंय, त्याच्यामुळे आपण एक बुकिंग बघायची अपेक्षा करतोय. वाजली तर वाजली, नाही वाजली तर एमटी जाऊ. आणि कसा गेला दिवस हे कमेंट्स करून सांगा मला फक्त तुम्ही.